हरिओम मंडळी. ध्यानमंत्र म्हणून आपण आजच्या भागाला सुरुवात करूया. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरि ओम. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की अर्जुनांनी सांगितलं मी युद्ध करणार नाही, आणि याच्यावर कृष्णाने त्याला असं म्हटलं होतं की हे तुला शोभत नाही, तुझी शूरवृत्ती आली पाहिजे परत, कारण तीच तुझी ओळख आहे आणि ती ओळखच तू जर सांडशील तर कसं चालेल. असं म्हणून एक छान ज्ञानेश्वरांनी दृष्टांत दिला होता, तोही आपण पाहिला होता. नातरी असाध्य देखून व्याधी वैद्यसूची निरवधी अमृतासमदिव्य औषधी निदानीची तैसे वितरतू असे श्री अनंतू तया दोन्ही सैन्या आतू जयापरी पार्थू भ्रांती सोडी. ज्यामुळे पार्थाचा भ्रम निघून जाईल असं काहीतरी कृष्णाने त्या रणभूमीवर अर्जुनाला सांगितलं. इथेपर्यंत येऊन आपण थांबलो होतो. आता त्याच्या पुढचा भाग कृष्ण काय म्हणाला अर्जुनाला ते या 11व्या श्लोकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बघूया. अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाष्यसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. अरे म्हणे अर्जुना, तू कशी गंमत केली आहे ते सांगतो. ज्याच्याबद्दल शोक करू नये त्याबद्दल तू शोक तर करतोयस, आणि बाता मात्र अशा मारतोयस की जसा काही तू फारच गाढ विद्वान आहेस, अशा बाता तू मारतोयस. हे काही बरोबर नाही. आता अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाष्यसे इति बीजम, हे आपण सुरुवातीला बघितलं होतं. मालामंत्रामध्ये बीजमंत्र असतो, तर संपूर्ण भगवद्गीतेचा हा बीजमंत्र आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सुरुवातीला मी जे सांगितलं ना, अस्य श्रीमद्भगवद्गीता मालामंत्रस्य, भगवद्गीता या मालामंत्राचा भगवान वेदव्यासः ऋषी, याचा कर्ता कोण आहे? वेदव्यास ऋषी आहेत. अनुष्टुप छंद हा मालामंत्र अनुष्टुप या छंदामध्ये प्रामुख्याने लिहिला आहे. काही ठिकाणी वेगळा छंद आहे, पण कुठेतरी अगदी क्वचित. श्रीकृष्ण परमात्मा देवता, या मालामंत्राची देवता श्रीकृष्ण परमात्मा ही आहे, आणि बीज आहे अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे. हा बीजमंत्र आहे. हा संपूर्ण भगवद्गीतेचा बीजमंत्र आहे. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, ही या मालामंत्राची शक्ती आहे. आणि अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच, हे त्याचं कीलक म्हणजे किल्ली, कुंजी. हा मालामंत्र उघडण्याची किल्ली आहे. श्रीकृष्ण प्रीत्यर्थे जपे विनियोग, आणि या मालामंत्राचा विनियोग आहे श्रीकृष्णाचं जप करणे याच्यासाठी. आपण तेव्हाही पाहिलं होतं जेव्हा या मालामंत्राची माहिती मी सांगितली होती तेव्हा, की जसं रामरक्षेमध्ये तो त्याचा विनियोग सांगितला आहे कशासाठी? रामनामाच्या जपासाठी. तसा हा कृष्ण जपासाठी मालामंत्र आहे भगवद्गीता, आणि त्याचं बीज हे इथे आहे. अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाष्यसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. अरे, जो खरा विद्वान आहे, जो खरा पंडित आहे,
ज्याला खरं ज्ञान झालेलं आहे तो अशा प्रकारचा शोक करत नाही. अशोचान अन्वशोचस्त्वम, ज्यांच्याबद्दल शोक करू नये त्यांच्याचबद्दल तू शोक करतोयस. मग कोणाकोणाबद्दल शोक करू नये? तर या बीजमंत्रामध्ये हे अध्याहृत आहे की जगामध्ये चैतन्य अविनाशी आहे, म्हणजे तत्व, परमतत्व म्हणजेच भगवंत, म्हणजेच आमच्यामध्ये असणारा आत्मा, त्याला चैतन्य म्हणतात. आणि ते अविनाशी आहे, त्याला कोणी मारू शकत नाही आणि तो मरतही नाही. ही एक गोष्ट. मग त्याला काय म्हटलं आहे? अशोचान, त्याच्याबद्दल शोक करायची गरज नाही. मग चैतन्य जर कधी नष्टच होणार नाही तर त्याचा शोक कशाला करायचा? ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, देह कधी ना कधी नष्ट होणारच आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. जातस्य हि ध्रुवो मृत्यू, हे भगवद्गीतेने सांगून ठेवलेलं आहे. ज्या ज्या गोष्टीचा जन्म झाला, जी गोष्ट नव्याने निर्माण होते ती कधी ना कधी संपते, तिचा मृत्यू निश्चित आहे. त्याच्यामुळे देहाला कधी ना कधी मृत्यू येणार आहेच. मग त्याच्याबद्दल शोक कशाला करायचा? याच्यासाठी पुढे छान दृष्टांत दिलेला आहे पुढच्या श्लोकामध्ये, तो तेव्हा पाहूच. पण अशोचान म्हणजे ज्यांच्याबद्दल शोक करू नये असे कोण कोण आहेत? एक चैतन्य आहे आणि दुसरा देह, आम्हाला प्राप्त झालेला हा देह, ज्याच्यावर आमचं खूप प्रेम आहे. त्याला सजवण्यासाठी, नटवण्यासाठी काय 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 करतात माणसं. आपल्या प्रत्येक अवयवाचा विमा उतरवणारे ॲक्टर्स आणि ॲक्ट्रेसेस आपण पाहतो. नाकाचा विमा, डोळ्याचा, कानाचा, तोंडाचा. अरे, जी गोष्ट शिल्लकच राहणार नाही आहे माहिती आपल्याला, त्याचा विमा उतरवून काय फायदा? केवळ त्या देहाची आसक्ती. तर त्या आसक्तीमुळे असं वाटतं की हा देह मरणार आहे, म्हणजे मीच मरणार आहे. पण मी तर कधीच मरत नाही. तो आत्मा आहे, तो चैतन्य आहे. तर चैतन्य कधीच मरत नाही, त्याच्याबद्दल त्याचा शोक करण्याची काही गरज नाही. आणि देह आज न उद्या जाणारच आहे, म्हणून त्याच्याबद्दलही शोक करण्याची गरज नाही. अशोचान अनुशोचस्त्वम, तू ज्याच्याबद्दल शोक करू नये त्याच्याबद्दलच शोक करतोय. म्हणजे आत्म्याबद्दल करायचा नाही, तरी तू देहालाच आत्मा मानून त्याच्याबद्दलही शोक करतोयस. देह कधी ना कधी जाणार आहे हे माहीत असून पुन्हा त्या देहाबद्दलही तू शोक करतोच आहेस. आणि आणखी एक ह्याच्यामध्ये गोष्ट अशी आहे की स्वतः आत्मा किंवा जे चैतन्य आपण म्हणतो ते आणि स्वतः देह, या दोन्हीही गोष्टी शोक निर्माण करणाऱ्या नाहीत. चैतन्य तर निद्रितावस्थेमध्ये आहे, त्याच्यामुळे तो असं काही दुःख निर्माण करण्याच्या भानगडीत पडत नाही. आणि देह तर आपल्याला आनंद देण्यासाठी आहे, त्याच्यामुळे मृत्यूबद्दलचा शोक देह निर्माण करत नाही, तो आपल्या चित्तामध्ये, अंतःकरणामध्ये निर्माण होतो. म्हणजे त्याचा सुद्धा करता आपणच असतो. मग जे आपणच निर्माण केलं आहे आणि जे कधी ना कधी नष्ट होणार आहे त्याच्याबद्दल शोक का करावा? मुळीच करू नये, करायची गरज नाही. मूढत्व हे त्याच्या मागचं कारण आहे. अर्जुनाला झालेला शोक हा त्याच्या मूढत्वामुळे निर्माण झालेला शोक आहे. मूढ म्हणजे काय करावं हे त्याला न समजल्यामुळे, या देहावर आसक्ती नको हे न समजल्यामुळे, आत्म्याला मी जाणून घेतलं पाहिजे, स्वरूपाचं ज्ञान करून घेतलं पाहिजे हे न समजल्यामुळे हा शोक निर्माण झालेला आहे. हे कृष्ण त्याच्या लक्षात आणून देतो आणि हे सांगतो, अशोचान, ज्याच्याबद्दल शोक करू नये, अनुशोचस्त्वम, त्याच्याबद्दलच तू शोक करतो आहेस. कुणाबद्दल शोक नाही करायचा? गतासून अगतासून च. आसू म्हणजे प्राण, गत आसून ज्यांचे प्राण
निघून गेले आहेत आणि अगत आसून ज्यांचे प्राण निघून गेलेले नाहीत, म्हणजेच जे मृत झालेले आहेत त्यांच्याबद्दलही शोक करू नये आणि जे जिवंत आहेत त्यांच्याबद्दलही शोक करू नये. ज्यांचे प्राण चालू आहेत त्यांच्याबद्दलही शोक करण्याचं काहीही कारण नाही, कारण आलेल्याला जायचंच आहे. म्हणून इथे स्कंद पुराणामध्ये एक श्लोक येतो की गतासून अगतासूंश्च न अनुशोचहा. जे जिवंत आहेत आणि जे मृत झालेले आहेत त्यांच्याबद्दलही शोक का करू नये त्याचं कारण त्या स्कंद पुराणामध्ये दिलेलं आहे. काय म्हणतात बघा, मृतानां बांधवः येतु मुञ्चन्त्यश्रूणि भूतले पिबन्त्यश्रूणि तानि अद्धः पूतः प्रेतः परत्र वै. जेव्हा एखाद्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याचे आप्त स्वकीय हे त्याच्यासाठी अश्रू ढाळतात आणि असं म्हटलं जातं की ते अश्रू त्या जो व्यक्ती गेलेला आहे त्याला त्या जी कोणती गती मिळेल त्या गतीमध्ये ते त्याला प्यावे लागतात, म्हणजे त्याचा परिणाम त्याला भोगावा लागतो. म्हणून आपण शोक किती करायचा हे ठरलं पाहिजे, म्हणजे शोक न केला पाहिजे. आणि त्यांच्या संदर्भामध्ये जे जे आपल्याला करणं शक्य आहे ते सगळं त्यांच्या पुढच्या गतीसाठी आपण केलं पाहिजे. तर अर्जुनाला त्यांनी सांगितलं की अशोचान अनुशोचस्त्वम हा बीजमंत्र आहे. हा संपूर्ण भगवद्गीतेचा बीजमंत्र आहे, बीज आहे. संपूर्ण माला मंत्र या बीजाभोवती फिरतो. माणूस दुःखी का होतो तर ज्याबद्दल दुःख करू नये त्याच गोष्टीला धरून ठेवतो आणि दुःखी होत राहतो. आणि त्या दुःखातून वर काढण्यासाठी कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितलेली आहे. आता याबद्दल ज्ञानेश्वर काय म्हणतात ते एकदा बघूया. तू जाणता जरी म्हणविशी परी नेडिवेते न सांडिसी आणि शिकवू म्हणो तरी बोलिसी बहुसाल नीती. अरे अर्जुना, तू जाणता जरी म्हणविशी, स्वतःला तू फार जाणकार असा समजतोस, तू जाणकार आहेस असं तू स्वतःला समजतोस, विद्वान समजतोस. परी नेणिवेते न सांडिसी, पण तुझा अजाणपणा तू काही सोडत नाहीस. अजाणतेपणी दुःख करायला तू सुरुवात केलेली आहेस. आणि शिकवू म्हणो तरी बोलिसी बहुसाल नीती. तुला काही सांगू असं आम्ही म्हणायच्या आधीच तू मोठ्या मोठ्या बाता मारायला लागलास. बहुसाल नीती, लंब्या लंब्या चौड्या बाता मारतोय की वर्णसंकर होईल आणि स्त्रिया भ्रष्ट होतील आणि समाज नष्ट होईल वगैरे वगैरे. अरे हे काय कळत नाही का? जेवढे हे 11 अक्षौहिणी सैन्य आणि 7 अक्षौहिणी सैन्य समोरासमोर उभं आहे, एवढ्या मोठ्या संख्येने ही माणसं एकत्र आलेली आहेत, यांना कळत नाही? सगळ्यांना कळतं. हे काय तुला एकट्याला कळतं? तू मोठा प्रज्ञावान समजतोस, जाणता जरी म्हणविशी प्रज्ञावान समजतो स्वतःला, पण प्रज्ञा मात्र बिलकुलही तुझ्याकडे नाही. मग त्याला दृष्टांत दिलाय. जात्यांध लागे पिसे मागते सैरा धावे जैसे तुझे शहाणपण तैसे दिसत असे. तुझं शहाणपण कसं आहे ते सांगितलं पहा ज्ञानेश्वरांनी. अर्जुनाचं शहाणपण. जात्यांध लागे पिसे, जन्मतःच जो अंध आहे त्याला खूळ लागलं तर काय करतं ते? मग ते सैरा धावे जैसे, तो सैरावैरा धावत सुटतो, कारण दिसत काहीच नाही, वाट फुटेल तिकडे तो धावत सुटतो. तुझे शहाणपण तैसे दिसत असे. तुझं शहाणपण तसं आहे, जात्यांध, जन्मतःच अंध शहाणपण आहे. ते जन्मलं तेव्हाच अंध होतं, म्हणजेच त्याला काही दृष्टी नव्हती, दिसत नाही. तुझ्या शहाणपणाला काही दिसत नाही, जे आहे ते दिसत नाही.
म्हणून ते शहाणपण तुझं अंध आहे. अनादि सिद्ध हे आघवे, होत जात स्वभावे, तरी तू का शोचावे सांगे मज. अरे हे सगळं तुला जे काय दिसतंय, जे काय जाणवतंय, जे काय तुझ्या मनामध्ये चालू आहे खळबळ, या सगळ्या गोष्टी स्वभावे म्हणजे त्यांच्या त्यांच्या ठरवून दिलेल्या गोष्टीनुसार, निसर्गाने भगवंतांनी त्याला जे ठरवून दिलेलं आहे त्याच्यानुसार होत राहतात. हे सिद्ध आहे. अनादि सिद्ध हे आघवे. हे सगळं स्वभावतःच निसर्गतःच घडत राहावं हे सिद्धच आहे. प्रत्येक गोष्ट जन्माला येणारच, ती काही काळ स्थिर राहणारच आणि काही काळानंतर ती नष्ट होणार. हा निसर्ग आहे, हा स्वभाव आहे, हा सृष्टीचा स्वभाव आहे आणि ते तसंच होत राहणार आहे. तरी तू का शोचावे सांगे मज. मग ज्या गोष्टी निसर्गतः आपोआप होत राहतात त्याच्याबद्दल तू शोक करण्याचं काय कारण आहे? काही कारणच नाही आहे. परी मूर्खपणे नेणसी, न चिंतावे ते चिंतिसी, आणि तू चिनी ती सांगसी आम्हा प्रती. परी मूर्खपणे नेणीसी, मूढ झाल्यामुळे, बुद्धीला मोह पडल्यामुळे. मूढ होणे म्हणजे काय? बुद्धीला मोह पडणे. बुद्धीला म्हणजे कशाला? बुद्धी म्हणजे विवेक. अविवेक निर्माण झाल्यामुळे माणूस मूढ बनतो. म्हणजे त्याला काय करावं हे कळत नाही. त्याची टू बी ऑर नॉट टू बी सारखी अवस्था होते. त्याला म्हणतात मूढ, म्हणजे भ्रमिष्ट अवस्था. परी मूर्खपणे नेणसी, त्या तुझ्या मनामध्ये निर्माण झालेल्या मूढपणामुळे तुला काही कळेनासं झालेलं आहे. न चिंतावे ते चिंतिसी, ज्याचं चिंतन करू नये, अचिंत्य अशी जी गोष्ट आहे त्याच्याबद्दल तू चिंतन करतोयस. म्हणजेच मी आता यांना मारीन, मग हे मरतील आणि मग माझ्या हातून पाप घडेल. अरे कशाला? तू योद्धा आहे, तू रणांगणावर आलेला आहे आणि युद्ध करणं हा तुझा धर्म आहे. तू कोण मारणार आणि ते कोण मरणारे असं काही नसतं. हे निसर्गतः घडतं. हे प्रकृती स्वतः घडवून आणते. त्याच्याबद्दल तुला शोक करायची गरज नाही. आणि तू चिनी ती सांगसी आम्हा प्रती. तूच मला नीतिमत्ता शिकवतो. नैतिक काय, अनैतिक काय, संकर काय, वर्णसंकर काय, स्त्रियांचं भ्रष्ट होणं काय, धर्म काय, अधर्म काय, हे सगळं तू मला सांगतो. अरे माझ्यापासूनच या गोष्टी निर्माण झाल्या आणि तेच तू मला सांगतोयस. असं कसं? म्हणजेच तुला आता काय करावं ह्याचं भान उरलेलं नाही आणि म्हणून तू प्रज्ञावादांश भाषसे, जणू काही अत्यंत स्वतः बुद्धिमान असल्यासारखा बोलतोयस. हा श्लोक म्हणजे शोचाननुशोचस्त्वम प्रज्ञावादांश भाषसे, हा जो पूर्ण श्लोक आहे हा या माला मंत्राचा म्हणजे भगवद्गीतेचा बीजमंत्र आहे. हे लक्षात ठेवायचं. आता पुढे मग कृष्ण त्याला हे सांगत असताना पुढच्या श्लोकामध्ये आत्म्याची नित्यता किंवा निर्विकारता, निरूपमता समजून सांगतायत. काय आहे आत्मा? न तू न त्वेवाहम जातु नासम न त्वम नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयम अतः परम. मी, तू, तुझ्यासमोर उभे असणारे हे सगळे जात म्हणजे जन्मलेले राजे, हे सगळे पूर्वीही होते. म्हणजे तुला माहीत नसताना आधी, तुझा हा जन्म होण्याच्या आधीच्या जन्मातही ते होते, पुढेही राहणार आहेत. भविष्यामः पुढेही होणार आहे. केवळ ही शरीर नाशिवंत आहेत आणि शरीर नसलं तरी वयम अतः परम सर्वे भविष्यामः. अतः परम, इथून पुढे आपण सगळे राहणार आहोत. कशाच्या रूपाने? आत्म्याच्या रूपाने. देह जाईल
परंतु आत्म्याच्या रूपाने आपण आधीही होतो, आत्ताही आहोत आणि पुढेही राहणार आहोत. मग शोक कशाचा? जर आत्मा अमर आहे तर फक्त देह पडणार आहे, मग तो पडो जाणे. त्याच्याबद्दल शोक करायची गरज नाही, कारण ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू अटळ आहे. तो नियतीने केलेला आहे, तो प्रकृतीने केलेला आहे, तो प्रकृतीचा नियम आहे. जन्माला घालायचं, सांभाळ करायचा आणि शेवटी त्याचा लय करायचा. उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3 प्रकृतीच्या अवस्था आहेत. त्या निसर्गाप्रमाणे निसर्गतः होणार आहेत, स्वभावतः होणार आहेत. त्याच्यात तुला शोक करायची काही गरज नाही, कारण हा देह आधी पण म्हणजे सुरुवातीला पण होता, मध्ये पण आहे आणि अंती पण राहणार आहे. मात्र तुझा देह जन्मापूर्वी नव्हता, जन्मामध्येही तो परिवर्तनशील आहे, म्हणजेच तो अस्तित्वातच नाही. मग परिवर्तनशील म्हणजे काय? तू आधी बाळ होता, मग छोटा मुलगा झाला, मग कुमार झाला, मग किशोर झाला, मग युवा झाला, मग प्रौढ झाला, मग जरा, म्हणजे एक अवस्था पूर्ण टाकल्याशिवाय दुसरी अवस्था तुला काही प्राप्त झाली नाही. म्हणजे एका अवस्थेचं मरण झाल्यानंतरच तुला दुसरी अवस्था मिळाली. अशा आपल्या आधीच्या अवस्थांना मरणात ढकलून 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 आपण जरेपर्यंत जातो आणि मग शेवटी तो देह जर्जर झाल्यामुळे आपल्याला सोडावा लागतो. मग त्याच्याबद्दल शोक कशासाठी? आणि आत्मा मात्र तसा नाही आहे, तो जन्म घेत नाही. तो आधी पण होता, तो आत्ता पण आहे आणि पुढे पण राहणार आहे. पण देह मात्र आधी नव्हता, आत्ताही तो मृत्यूच्या दाढेत आहे आणि पुढेही तो राहणार नाही. मग जे आधी अंती नव्हतं, मध्येही नाही, त्याच्याबद्दल शोक करण्यात काय अर्थ आहे? असं या श्लोकामध्ये न त्वेवाहम जातु नासम न त्वम नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम. पुढच्या श्लोकामध्ये सांगतात देहाबद्दल मोह निर्माण होत नाही. कुणाला? विवेकी माणसाला. तुझा विवेकच हरवला आहे, तू विवेक घालवून बसलायस, तुझा विचार, तुझी बुद्धी काम करेनाशी झाली आहे आणि म्हणून तुला या सगळ्या गोष्टींबद्दल मोह निर्माण झालेला आहे. बघा, देहिनो अस्मिन अन्यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तिर्धीही तत्र न मुह्यती. मी म्हणलं ना, कृष्ण स्टेटमेंट करून थांबत नाही. पहिल्या श्लोकामध्ये म्हणजे 12व्या श्लोकामध्ये स्टेटमेंट केलं आहे की जे आधी नव्हतं, जे मध्ये नाही, जे पुढेही राहणार नाही, त्याच्याबद्दल शोक करायचा नाही. आणि आपला आत्मा आधी होता, आता आहे, पुढेही राहणार आहे, त्याच्यामुळे त्याच्याहीबद्दल शोक करायचं काही कारण नाही. कारण देहिनः अस्मिन अन्यथा देहे, देहिनः ज्यांना देह मिळालेला आहे असे आपण. आत्म्याला देह मिळतो कपडे म्हणून, ते कपडे त्यांनी घातलेले आहेत. असा जो आहे देहीन, तो काय आहे? देहे कौमारम यौवनम जरा. या देहाच्या बाबतीमध्ये कुमारपण, यौवन आणि म्हातारपण याचा अनुभव घेतो. म्हणजेच काय? हा देह जेव्हा बालपण पूर्णपणे सोडतो तेव्हा तो कौमार अवस्थेमध्ये येतो. कौमार अवस्था पूर्णपणे नष्ट झाली की मग यौवनावस्था येते आणि यौवनावस्था पूर्णपणे नष्ट झाली की मग जरा येते. म्हणजे एक एक अवस्था आपण मागे मागे सोडत जातो, त्या अवस्थेचा तिथे तिथे मृत्यू होतो. देह हा मरत मरत पुढे जातो. मर्त्य आहे म्हणून त्याला मर्त्य म्हणतात देहाला, कारण त्याचा क्षणोक्षणी मृत्यू होतो. हे आजच्या सायन्सनी पण मान्य केलेलं आहे, मेडिकल सायन्सनी. अनेक पेशी दररोज मरण पावतात आणि त्या देहाला सोडून जातात आणि नवीन पेशी निर्माण होतात. म्हणजे दररोज माणूस नवा निर्माण होतो.
हे आपण जोपर्यंत ॲक्सेप्ट करत नाही, आपल्या देहाचा होणारा रोजचा मृत्यू जर आम्हाला त्रास देत नाही, तर शेवटी होणारा मृत्यू का त्रास देतो? कारण मूढता, विचार नाही, विवेक नाही, हा देह जाणार आहे याची तयारी नाही, म्हणून त्याची तयारी करायला सांगितलेली आहे. देहिनः अस्मिन् अन्यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तिर्धीही. त्याचप्रमाणे दुसरा देह प्राप्त आपल्याला होणार आहे असा विचार न मुह्यती तत्र. विवेकी माणसाला हा देह टाकून दुसरा देह प्राप्त होणार आहे हा विचार त्रास देत नाही, मूढ बनवत नाही. कारण त्याला माहिती आहे, जसा जुना कपडा फेकून नवीन कपडा आपण धारण करतोच की नाही, तसं आहे हे. आत्मा या जरा जर्जर झालेल्या वस्त्राला टाकून देतो आणि दुसरा नवीन वस्त्र धारण करतो, नवीन कोरो छान. मग पुढच्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदाः आगमापायिनो नित्यं तां स्थितिक्षस्व भारत. याचा आपल्याला शोक करायचा नाही आहे. मग काय आहे हे? मात्रा स्पर्श. हा मात्रा म्हणजे इंद्रिय, इंद्रियांचे त्यांच्या त्यांच्या विषयांना होणारे स्पर्श हे कौंतेया काय कसे आहेत? शीत, उष्ण, सुख, दुःख, दहा. म्हणजे द्वंद्वांचा अनुभव करून देणारे आहेत. चांगलं वाईट, थंड गरम, सुख दुःख देणाऱ्या आहेत त्या सगळ्या गोष्टी. इंद्रियांच्या द्वारे ज्या गोष्टी आम्हाला प्राप्त होतात त्या सुखदुःख देणाऱ्या आहेत. आणि अनुकूल किंवा प्रतिकूल असणाऱ्या. कधी त्या अनुकूल असतात, कधी प्रतिकूल असतात. त्याच्यामुळे द्वंद्व निर्माण होतं आणि त्याच्यामुळे आम्हाला दुःख होतं. आणखी कशा आहेत त्या? आगम अपायिनः अनित्यः, म्हणजे येणाऱ्या आणि जाणाऱ्या. अनुकूलता येते निघून जाते, प्रतिकूलता येते निघून जाते. सुख येतं त्याच्यानंतर दुःख येतं, पुन्हा सुख येतं त्याच्यानंतर दुःख येतं. हे सगळं या सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे नित्य होत घडत राहणाऱ्या गोष्टी आहेत आणि अनित्य आहेत, टिकत नाहीत, टिकून राहणाऱ्या नाहीत. म्हणजे सुख आलं तर ते कायम टिकून राहतं असं होत नाही, किंवा दुःख आलं तर कायम टिकून राहतं असं होत नाही. अनुकूलता प्रतिकूलतासुद्धा ही कायम टिकणारी नसते. त्याच्यामुळे काय आहे की अंतःकरणाचा संबंध जिथे जिथे येतो, इंद्रियांचा आणि अंतःकरणाचा संबंध, ती प्रत्येक गोष्ट ही अनित्य आहे, येणारी आणि जाणारी आहे पुन्हा पुन्हा. म्हणून तान तितिक्षस्व भारत. भारत इथे अर्जुनाला म्हटलेलं आहे, हे अर्जुना तू त्यांना सहन करायला शिक. म्हणजे आयुष्यातली द्वंद्व सगळी सहन करायला शिक. ते कारण काय आहे, सुखदुःख जे येतात ते कशामुळे? मात्रा स्पर्श, म्हणजे इंद्रियांचा आणि अंतःकरणाचा त्या विषयांशी संबंध आल्यामुळे येतात. मग त्यांना सहन करणं म्हणजेच काय? तर त्या अनुकूलतेच्या बाबतीत आणि प्रतिकूलतेच्या बाबतीत निर्विकार राहायला शिक. अनुकूलता आली म्हणजे हुरळून जायचं आणि प्रतिकूलता आली की कोलमडून पडायचं, हे नको. जशी तुझी आता अवस्था झाली. आत्तापर्यंत अनुकूलता होती तेव्हा तो युद्धाला एकदम तयार होता, तुझं धर्म सांभाळायला, तुझा कर्तव्य करायला तू तयार होता. आणि आता थोडा प्रतिकूल वाटायला लागला तुला सगळा हा प्रकार, कोलमडला. सीदंती मम गात्राणी मुखम च परिशुष्यती. लगेच तुझ्या तोंडाला कोरड पडली, हातपाय गळाले आणि तू शस्त्र टाकून बसला. असं कसं होईल? असं नाही चालणार. आता याच्याबद्दल ज्ञानेश्वरी काय सांगते ते एकदा बघूया.
नित्य त्या एकची असोनी, ना तरी निश्चित क्षया जाऊनी, हे भ्रांती वेगळी करोनी दोन्ही नाही. नित्यता एकची असोनी म्हणजेच नित्य जी गोष्ट असते आत्मा ती एकच आहे. ना तरी निश्चित क्षया जाऊनी, आणि नेमकी हीच गोष्ट सोडून दिल्यानंतर हे भ्रांती वेगळी करोनी दोन्ही नाही. हे आपला हा भ्रम काढून टाकला की लक्षात येतं की जे नित्य टिकणारं आहे ते तर आहेच, आणि जे टिकणारं नाही ते टिकणारही नाही. त्याच्यामुळे दोन्हींबद्दल शोक करायची गरज नाही. हे उपजे आणि नाशे, ते मायावशे दिसे, येरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची. आम्हाला असं वाटतं, आम्हाला असं दिसतं, हे उपजे म्हणजे निर्माण होतं किंवा जन्माला येतं, आणि नाशे आणि नष्ट होतं असं आम्हाला मायावशे दिसे. जगामध्ये मायेच्या आवरणामुळे म्हणजेच अज्ञानाच्या आवरणामुळे दिसतं. आम्ही हे समजतो की देह जन्मला आणि देह नष्ट झाला म्हणजे मीच नष्ट झाला, तर तो मी म्हणजे जो आत्मा आहे तो तर काही नष्ट होत नाही. आम्हाला फक्त मायेची पाखर असल्यामुळे असं वाटतं की या देहामध्ये राहणारा जो देहीन आहे, आत्मा आहे, तो पण नष्ट झाला, पण तसं होत नाही. येरवी तत्वता वस्तू जे असे, वस्तू म्हणजे आत्मा, आत्मतत्व त्याला वस्तू म्हणतात. तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये आत्मतत्वाला वस्तू म्हणतात. तो शब्द इथे ज्ञानेश्वरांनी वापरलेला आहे. येरवी तत्वता वस्तू जे असे, तत्व जे आहे ती जी मुख्य वस्तू आहे, तो जो मुख्य आत्मा आहे, जो परमात्मा आहे, तो अविनाशची, तो अविनाशी आहे, त्याचा कधीही नाश होत नाही. आई के शरीर तरी एक, आता पुढचं सांगतात म्हणजे दृष्टांत. पहिलं झालं स्टेटमेंट, आत्मा अविनाशी आहे. आता त्या स्टेटमेंटला दृष्टांत. आई के शरीर तरी एक, परी वयसा भेद अनेक, हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू. शरीर एकच आहे, वयसा भेद अनेक, पण वयाप्रमाणे त्याचे अनेक भेद होतात की नाही. नवजात शिशु, मग शिशु, शी आणि शू करणारा फक्त, मग बाल, मग कुमार, मग किशोर, मग युवा. एकाच देहाला किती अवस्था प्राप्त झाल्या, मृत्यूपर्यंत ह्या सगळ्या अवस्था त्याला प्राप्त होतात. हे त्याचं प्रत्यक्ष प्रमाण आहे. एकच देह किती वेळा मरतो बघ, हे त्याचं प्रमाण आहे. एथ कौमारत्व दिसे, मग तारुण्णी ते भ्रंशे. बघ, आधी आम्हाला कौमारत्व दिसतं आणि जेव्हा तरुणपण येतं तेव्हा ते भ्रंशे, भ्रष्ट होतं म्हणजे नष्ट होतं, निघून जातं, त्याचा मागमूसही राहत नाही बाल्याचा. परी देहची हान नाशे एकेकांसवे, पण हा संपूर्ण देह नष्ट होतो का एकेकाबरोबर? बालपण संपलं की देह संपला असं होत नाही. तो नवीन रूप धारण करतो, नाविन्याने नव्या नव्या रूपात तो तुमच्या समोर येतो. वनस्पतीचं तसंच आहे, आधी अंकुर असतो, मग 2च पानं फुटतात, मग 2चे 10, 10च्या पुन्हा फांट्या फुटतात. ते एवढुसं कोवळं त्याचं देठ असणारं त्याचं खोड होतं, रूप बदलतं. प्रत्येक गोष्टीचं क्षणोक्षणी रूप बदलतं, म्हणजे ते नष्ट होतं असं नाही, त्याचं पहिलं रूप नष्ट होतं आणि नवीन रूप तिथे निर्माण होतं. हे प्रत्यक्ष प्रमाण दिलेलं आहे. तैसी चैतन्याच्या ठाई, ये शरीरांतरे होती जाती पाही, ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. त्याप्रमाणेच अर्जुना, चैतन्याच्या ठाई, चैतन्य म्हणजे वस्तू, चैतन्य म्हणजे आत्मा, आत्म्याच्या ठिकाणी इथे शरीरांतरे होती जाती, तो आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात, दुसऱ्या शरीरातून तिसऱ्या शरीरात जात येत राहतो. ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. जो हे जाणतो त्याला मोह आणि दुःख या दोन्ही गोष्टी होत नाहीत. मोह म्हणजे भ्रम,
त्याच्या विचारांमध्ये विकार निर्माण होत नाही, त्याला मोह म्हणतात. विचारांमध्ये विकार निर्माण झाला की तो मोह. तसं त्याचं होत नाही. देखे इंद्रिया अधीन होईजे, तै शीतोष्णा ते पाविजे, आणि सुखदुःखी आकळी जे आपणापे. देखे इंद्रिया अधीन होईजे, जो माणूस इंद्रियांच्या अधीन होतो, इंद्रियांचं ऐकतो, इंद्रियांचा गुलाम होतो, तै शीतोष्णा ते पाविजे, त्याला सगळी द्वंद्व प्राप्त होतात. शीत उष्ण, भलं बुरं, चांगलं वाईट, खरं खोटं, हे त्याच्यासाठी ज्याला जो इंद्रियांच्या अधीन, इंद्रियांचा गुलाम झालेला आहे, इंद्रियांनी त्याच्यावर स्वामित्व निर्माण केले, त्याच्यासाठी. आणि सुखदुःखी आकळी जे आपण पे, आणि स्वतःला तो सुखी किंवा दुःखी म्हणवून घ्यायला लागतो. ॲक्च्युली आत्मा ना सुखी होतो ना दुःखी होतो, ना त्या देहाला प्राप्त झालेल्या सुखदुःखाशी त्याला काही देणं घेणं असतं. तो अलिप्त आहे. पण ज्याला हेच माहीत नाही की माझा देह आणि मी हे दोन स्वतंत्र भाग आहेत, हे भाड्याचं घर आहे, या भाड्याच्या घरात राहायला मी आलेलो आहे, पण हे घर मला माझी उन्नती साधून घेण्यासाठी मदत करणार आहे, आणि म्हणून त्याची डागडुजी मी करत राहिली पाहिजे, त्याला मी स्वस्थ ठेवलं पाहिजे. स्वस्थ म्हणजे स्वतःमध्ये स्थिर असं ठेवलं पाहिजे, आणि म्हणून देहाची काळजी घ्यायची. हे ज्याला कळतं त्याला मोह आणि दुःख दोन्हीही होत नाही. या विषया वाचुनी काही आणिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा. इंद्रियांचा स्वभाव आहे. इंद्रियांना काय वाटतं? या विषया वाचुनी काही आणिक सर्वथा रम्य नाही, आम्हाला जे विषय प्राप्त झालेले आहेत त्यापेक्षा रम्य जगामध्ये दुसरं काहीही नाही. डोळ्यांना सुंदर गोष्टी रम्य वाटतात, कानांना सुंदर सूर रम्य वाटतात. रम्य म्हणजे काय? ज्याच्यामध्ये सातत्याने रमावंसं वाटतं अशी गोष्ट, त्याला म्हणतात रम्य. रमण्यास योग्य ते रम्य. रम्य, रमणीय, रंतव्य असा संस्कृतमध्ये एक प्रकार आहे क्रियापदांची रूप होण्याचा. य, तव्य आणि अनीय प्रत्यय लागून होतात. रम्य, रंतव्य, रमणीय सगळ्यांचा अर्थ एकच. ज्याला रमावसंच वाटतं तिथे, असा इंद्रियांचा तर स्वभावच आहे. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीची आभासे भद्रजाती. कसे असतात हे इंद्रियांचे विषय? रोहिणीचे जळ जैसे. रोहिणी नावाच्या नदीचं जळ म्हणजेच काय? मृगजळ, जे उन्हाळ्यात दिसतं. ते दिसतं तर खरी, परंतु असत नाही, त्याला सत्ता नाही. असं जे असतं तसे हे विषय असतात. का स्वप्नीचा आभासे भद्रजाती. स्वप्नामध्ये जसा मदोन्मत्त हत्ती दिसावा त्याप्रमाणे हे विषय त्या इंद्रियांना भासतात, रमणीय वाटतात. देखे अनित्य तिया परी, म्हणूनी तू अव्हेरी, हा सर्वथा संगून धरी धनुर्धरा. म्हणून या सगळ्या गोष्टी अनित्य आहेत हे तू जाण, आणि तू अव्हेरी, त्याचा अव्हेर कर म्हणजेच त्याग कर. हा सर्वथा संगू न धरी, या विषयांचा संग तू धरू नकोस, कारण ते तुला तुझ्या मार्गापासून भटकवतील, दूर घेऊन जातील. आता पुढच्या श्लोकामध्ये बघा. यमहीन व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ, समदुःख सुखं धीर सोमृतत्वाय कल्पते. सुखदुःखाचे संस्कार घडल्याने धैर्यवान माणूस व्यथित होत नाही. यम ही न व्यथयन्ते, ज्यांना सुख आणि दुःख दोन्हींच्या बाबतीमध्ये व्यथा निर्माण होत नाही, ते पुरुषम पुरुषर्षभ, हे श्रेष्ठ पुरुषा म्हणजे हे श्रेष्ठ अर्जुना. अजूनही त्याला तो श्रेष्ठच म्हणतोय.
ते कसे असतात? सम सुख दुःखम धीर, धैर्याने सुख आणि दुःखाला समान मानतात असे ते. अमृतत्वाय कल्पते, त्यांना अमृतत्वाकडे जाण्याचा मार्ग मिळतो, अमरत्वाकडे जाण्याचा मार्ग सापडतो. कारण काय? सुखदुःखाचं ज्ञान त्यांना झालेलं असल्यामुळे ते स्वतः सुखी होत नाहीत किंवा दुःखीही होत नाहीत. ते त्यांच्या आनंदामध्ये मग्न असतात, नित्य आनंदामध्ये मग्न असतात. आता मनुष्य जन्म हा सुखदुःखातीत आनंद प्राप्तीसाठीच मिळालेला आहे माणसाला. आणि अनुकूलता प्रतिकूलता याच्याशी खरं म्हणजे काही त्याला देणं घेणं नाही, पण तरीही तो त्याच्यामध्येच गुरफटून राहतो. म्हणून आता इथून पुढच्या श्लोकामध्ये आपल्या या अनुकूलतेचा आणि प्रतिकूलतेचा सदुपयोग कसा करून घ्यावा ते सांगितलेलं आहे. कसा करून घ्यायचा आहे? सुखोपभोगांच्या इच्छेचा सावध चित्ताने त्याग करता आला पाहिजे. म्हणजे आपल्याला ते कळत असतं अनेकदा. एक उदाहरण देते. मला लाडू आवडतो, मग 2 खाईल, 3 खाईल, 4था लाडू खाताना असं वाटतं की नको आता बास. म्हणजे त्या लाडूबद्दलची आसक्ती माझी संपलेली असते. जिथे असं वाटतं की आता बास, तिथे तो भोग सोडून देता आला पाहिजे, त्याग करता आला पाहिजे. त्याप्रमाणे सुखाच्या इच्छेचा त्याग करून दुःख आनंदाने सहन करता आलं पाहिजे. म्हणजेच प्रतिकूलतेचा सदुपयोग करता आला पाहिजे. सांसारिक पदार्थ सुखदुःख अनित्य अविनाशी क्षणभंगूर आहेत. ते संयोग वियोगात्मक आहेत. हा शब्द महत्त्वाचा. येणारे आणि जाणारे. कधी संयोग होतो, कधी वियोग होतो सुखदुःखांचा. त्याच्यामुळे त्यांना समजून घेऊन सोडून देता आलं पाहिजे. आपण प्रवाहपतीत होतो प्रत्येक वेळेला, म्हणजे प्रवाहाबरोबर वाहत जातो असं नाही. प्रवाहाच्या काठावर उभं राहून तो प्रवाह बघता आला पाहिजे, म्हणजे मग प्रवाहपतीत होत नाही. त्या प्रवाहाची दिशा कळते, प्रवाहाचा वेग कळतो, मध्ये कुठे बोरे आहेत आणि कुठे खड्डे आहे हे कळतं. तसं हे आहे. कारण ह्या सगळ्या सुखदुःखांची प्राप्तीचा जो क्षण असतो त्या क्षणापासूनच त्याच्या अप्राप्तीचा मार्ग सुरू होतो आणि ते आपल्याला काही अप्राप्तीकडे घेऊन जातं आणि मग दुःख येतं वाट्याला. आता त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. हे विषय जया ते नाकळीती, ज्याला हे विषय कळत नाहीत, तया सुखदुःखे दोन्ही न पावती, त्याला हे विषय जया ते नाकळीती, हे विषय ज्यांना आपल्या कवेत घेत नाहीत, म्हणजे जे विषयांचे गुलाम होत नाहीत. तया सुखदुःखे दोन्ही न पावती, त्याला सुख मिळत नाही आणि म्हणजे सुख किंवा दुःख या दोन्हीमध्ये तो अडकत नाही. आणि गर्भवासू सांगाती नाही तया, अशा माणसाला पुन्हा गर्भवास नाही, म्हणजे पुन्हा जन्म घेण्याची गरज नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे त्याला करायची आवश्यकता नाही. तो नित्यरूप पार्था, कारण तो नित्यरूप आहे, म्हणजे आत्मरूप आहे. ज्याला स्वरूप कळलेलं आहे असा तो आहे. ओळखावा सर्वथा जो या इंद्रियार्था नागवेची, या इंद्रियांच्या विषयांमध्ये तो कधीही अडकत नाही. तर इथून पुढे सत आणि असत, म्हणजे सद्वस्तू काय आहे आणि असत वस्तू काय आहे याच्याबद्दलचं विवेचन आहे. हे आपण उद्या पाहणार आहोत. आता आजचे श्लोक वाचू आणि आज आपण थांबू. आपण 11व्या श्लोकापासून सुरुवात केली होती. 11 ते 15 हे 5 श्लोक आज आपण पाहिले. अशोचान्नन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे, गतासून गतासूंश्च
नानुशोचन्ति पंडिताः. बघा हां, मी पुन्हा वाचते. अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः. न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः. न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परं. न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परं. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा. तथा देहान्तरप्राप्तिर्धीः तत्र न मुह्यति धीरः तत्र न मुह्यति. तथा देहान्तरप्राप्तिः धीरस्तत्र न मुह्यति. तथा देहान्तरप्राप्तिः धीरस्तत्र न मुह्यति. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः. आगमापायिनो नित्यः तान् स्थितिक्षस्व भारत. आगमापायिनो नित्याः तान् स्थितिक्षस्व भारत. यं हि न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ. यं हि न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ. समदुःखसुखं धीर सोमृतत्वाय कल्पते. समदुःखसुखं धीर सोमृतत्वाय कल्पते. हरिः ओम. उद्याच्या भागामध्ये पुढचा भाग पाहूया. आज थांबूया इथे.